मध्ये युवा शैक्षणिक आणि सामाजिक न्याय संघटनेचं आंदोलन सुरू आहे। कंत्राटी शिक्षक भरती रद्द करण्याची मागणी केली जाते आहे। युवा शैक्षणिक सामाजिक न्याय संघटनेचा विधान भवनावरती हा मोर्चा आहे। जिल्हानिहाय विभागनिहाय पारदर्शक निवड यादी ही जाहीर करा अशी मागणी केली जाते आहे। शिक्षण मंत्री आणि सरकारला तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याचं आवाहनही केलं जात आहे। या संदर्भात स्वप्नील उमप आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। तर स्वप्नील, या सगळ्या आंदोलकांची मुख्य मागणी काय आहे? नक्कीच आपण बघू शकतो आजपासून हिवाळी अधिवेशन नागपुरामध्ये सुरू झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणावर आता मोर्चे यायला देखील सुरुवात झालेली आहे। आज पहिला दिवस आणि या ठिकाणी आपण बघू शकतो उच्च शिक्षित तरुणांनी जो आहे तो मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे। युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटनेच्या वतीनं हा संपूर्ण मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। शिक्षक भरती जी आहे ती 100% झालीच पाहिजे। दुसरीकडे कंत्राटी शिक्षक भरती जी आहे ती रद्द करा अशी मागणी जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। दुसरीकडे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पारदर्शक अशी शिक्षक भरती झाली पाहिजे ही प्रमुख मागणी जी आहे ती संपूर्ण या ठिकाणी आपल्याला तरुणांची पाहायला मिळत आहे। त्या ठिकाणी वेगवेगळे होर्डिंग्स घेऊन जे आहेत ते या ठिकाणी मोर्चेकरी आलेले आहे। साक्षरतेचा एकच मंत्र, शिक्षण देणे हेच तंत्र असे आशयाचं पोस्टर घेऊन या ठिकाणी आलेले काही आंदोलन। निश्चितच स्वप्नील, या संदर्भातले अपडेट्स आपण घेत राहणार आहोत। ही दृश्य आपण पाहतोय, आंदोलक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमलेले आहेत।